लातूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शैक्षणिक क्षेत्रात तर लातूरचे महत्त्व खूप प्रभावीपणे सगळ्यांना माहीत आहे. शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न आणि राजकारणामध्ये दोन माजी केंद्रीय मंत्री विलासरावजी देशमुख आणि शिवराज पाटील चाकूरकर ही प्रसिद्ध उदाहरणं. पण राजकारणाला, शिक्षणाला एवढेच नाही तर एकंदरीत लातूरच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणाऱ्या दोन भावांची ही गोष्ट. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात जनाकृती. तर हे भाऊ म्हणजे माणिकराव आणि केशवराव सोनवणे. ज्येष्ठ माणिकराव सोनवणे हे लातूरमधील मोठे प्रसिद्ध व्यक्तिमत्व. तेव्हा लातूर हे एखाद्या खेड्यापेक्षा जास्त मोठं नव्हतं. स्वातंत्र्यापूर्वीचा हा काळ. अगोदरच लातूर हे हैदराबाद संस्थानात असल्यानं इथं आधुनिकता आणि शैक्षणिक प्रगती वगैरे असं काही नव्हतं. साधी शेतकरी माणसं. माणिकराव सोनवणे यांचं हैदराबाद मुक्तीसंग्रामातलं योगदान आणि त्यांचा मनमोकळा स्वभाव त्यांच्या प्रसिद्धीचं कारण ठरला, जी पुढे चालून महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोचली. साधे नगराध्यक्ष असलेल्या अवलिया नेत्याला 1957 साली आमदारकीचं तिकीट स्वतः यशवंतराव चव्हाणांनी पाठवलं. पण माणिकरावांनी ते तिकीट त्यांचे मित्र चंद्रशेखरदादा वाजपेयी यांना देण्याची विनंती केली. पण यशवंतरावांनी ते तिकीट माणिकरावांसाठीच किंवा सोनवणे कुटुंबासाठीच आहे असं सांगितल्यानंतर मात्र माणिकरावांनी त्यांचे लहान बंधू केशवराव सोनवणे यांचं नाव सुचवलं. माणिकराव सोनवणे हे लातूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष. त्याकाळी त्यांनी त्यांचा आडतीचा व्यवसाय सांभाळून ह्या नगरपंचायतीची कामं अगदी सक्षमपणे केली. केशवरावांनी 1957 ते 1962 मध्ये लातूर विधानसभेतून आमदारकी केली आणि यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात 1962 ते 1967 पर्यंत तब्बल 5 वर्ष महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. याच काळात त्यांनी लातूरचा चेहरा मोहराच बदलून टाकला. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि तिची 7 मजली इमारत, तेरणा सहकारी साखर कारखाना, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, जवाहर सूतगिरणी लातूर ही सगळी त्यांचीच अपत्य. त्यातही सगळ्यात भारी म्हणजे आशिया खंडातील पहिली डालडा मिल लातूरमध्ये त्यांनीच चालू केली. याच सगळ्या सहकारी क्षेत्रातील उलाढालींवर आजही लातूरची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यांच्या याच कामांचा सपाटा सगळ्या महाराष्ट्रात होता. त्याचं फळ म्हणून आजही महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं एक जाळं आहे. या त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाकडे पाहून साक्षात यशवंतराव चव्हाणांनी आणि धनंजय गाडगीळ यांनी सहकार महर्षी म्हणून त्यांचं कौतुक केलं होतं. भलेही केशवरावांच्या विधानसभेत जाण्यानं सोनवणेंचं प्रस्थ कमी झालं म्हणा, किंवा बापूसाहेब काळदातेंच्या प्रचारातील राष्ट्र उभारणीच्या मुद्द्यांना भुलल्यानं म्हणा, लातूरची जनता केशवरावांच्या कामांना विसरली आणि त्यामुळे काळदाते साहेबांच्या प्रभावी प्रचारापुढे केशवरावांचा निभाव लागला नाही. ही 1967ची विधानसभेची निवडणूक अगदी अटीतटीची झाली. त्यात काळदाते 4400 मतांनी जिंकले. ह्या निवडणुकीच्या निकालामुळं केशवरावांनी राजकीयदृष्ट्या लातूर सोडलं आणि लातूरची कमान नवीन आलेल्या तरुण धडाडीच्या उच्चशिक्षित तरुणाला दिली. त्याचे नाव होते शिवराज पाटील चाकूरकर. त्यानंतर मात्र केशवरावांनी लातूर मतदारसंघाऐवजी औसा मतदारसंघातून निवडणूक लढवायला चालू केली. असंही त्यांचा औसा मतदारसंघात अगोदरच खूप दबदबा होता. 1972 आणि 1978 ह्या दोन्ही वेळेस त्यांनी औसा मतदारसंघातूनच विधानसभा गाठली. 1978च्या शरद पवारांच्या पुलोदच्या प्रयोगाला साथ देणारे तसेच शरद पवारांना त्याचवेळी मुख्यमंत्री करणाऱ्या लोकांमध्ये केशवरावांचे नाव खूप मोठे होते. पण नंतर केशवराव तेवढे मुख्य प्रवाहात राहिले नाहीत. 1978ची ही विधानसभेची निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक राहिली. 1980 साली औसा मतदारसंघासाठी आता काँग्रेसमध्येच दुफळी होती, ज्यात शिवशंकर ओडगे आमदार म्हणून निवडून आले. केशवराव आणि माणिकराव सोनवणे या जोडगोळीनं लातूरचं भविष्य बदललं हे मात्र नक्की. पुढे चालून लातूर लोकसभेची जागा शिवराज पाटील चाकूरकरांकडे गेली आणि विधानसभेची जागा सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य होण्यापर्यंत मजल मारलेल्या एका तरुण तडफदार नेत्याच्या हाती आली. ते होते विलासराव देशमुख. पाहूया विलासरावांची कहाणी पुढच्या भागात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.